प्रश्न परीक्षेला बरेच वेळेस विचारले जात असतात. पहा इथं कोडीवर आधारित आहे अंकाची, तर त्याच्यावर आधारित प्रश्न आहे. 2018च्या शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये विचारलेला हा प्रश्न आहे. अशा प्रकारचे प्रश्न सोडवत असताना विद्यार्थी मित्रांनो घाबरून न जाता आतली संख्या ह्या बाहेरच्या संख्येच्या अनुषंगाने आलेली असते काहीतरी, पण आलेले हे सूत्र याच नियमाने दुसरी तिसरी आणि मग उत्तराची संख्या शोधत असतात. विद्यार्थी काय करतात तर ह्याच संख्येला शोधण्यासाठी काहीतरी शोध लावतात, पुढची दुसरे 30 आणण्यासाठी पुन्हा दुसरा काहीतरी शोध लावतात. असं झालं नाही पाहिजे. मग याच्यासाठी काय करायचंय पहा. आता आपण पहिली संख्या शोधूयात. आता पहा 8 आणि 5 सुरुवातीला बेरीज करून बघू. 8 आणि 5 13, 13 आणि 2 15 होतात. पहा 8 अधिक 5 अधिक 2 किती होतात. 8 आणि 5 13, 13 आणि 2 15, 15 गुणिले 2. आता हे 32 आणायचे आपल्याला. 15 गुणिले 2 किती होतात. 15 गुणिले 30, 30 अधिक 2 बरोबर किती आले 32. आपण हे 32 आतले आणलेले आहे याच सूत्राने. पहिलं सूत्र जुळलं. आता दुसरं बघूयात आपण. दुसरं बघा 7 अधिक 3. मग घ्या 7 अधिक 3 अधिक 4 बरोबर 7 आणि 3 10 आणि 4 14. आता इथं 2 गुणिले घेतले होते तर परत इथं 2च गुणिले घ्यायचे, म्हणजे यांची बेरीज करून गुणिले 2 घ्यायचे. 14 गुणिले किती होतात ते, तर ते होतात 28. 28 अधिक 2 बरोबर 30. दुसऱ्या ह्याच्यात पण 30 आलेले आहेत, म्हणजे हे सूत्र जुळतंय. आता आपण तिसरं चेक करूया. तिसरं बघा 6 अधिक 1. 6 अधिक 1 अधिक 9. 6 आणि 1 7, 7 आणि 9 16. 16 गुणिले परत इथं 2. ते तो नियम चुकता कामा नये. 16 दुने 32. 32 अधिक 2 बरोबर 34. आलंय का 34 मध्ये बघी. ओके, म्हणजे हेच सूत्र आपल्याला शेवटच्या उदाहरणासाठी पाहायचंय. पण आता आपल्याला आतली संख्या दिलेली आहे, मग शोधायचं कसं. तर 4 नंबर बघा. आता पहा आपण घेतलोय 5 अधिक 3 अधिक आपल्याला इथली संख्या माहिती नाही अजून आणि मग त्याची डबल. तर आपण उलट येऊयात. आता उलट कसं यायचंय पहा. इथं किती आहे 24. आपण पाहिलं इथं 24 मध्ये 2 ऍड केल्यानंतर पुढची संख्या येते. मग आपण 24 मधून 2 वजा करून घेऊ. 13 3 22. आता त्याला गुणिले 2 केल्यानंतर आपल्याला इथली संख्या मिळते, म्हणजे आपल्याला ही संख्या मिळालेली. आता पहा 24 आपल्याला किती मिळाले तिथं 24. मग 2 22 अधिक 2 बरोबर किती 24. आता आपल्याला याचे निम्मे पाहिजे. मग किती संख्येला गुणल्यानंतर 11ला 2 ने गुणल्यानंतर किती येते 22 येते. म्हणजे इथं जर आपल्याला 11 आणायचं असेल तर पहा आता काय करावं लागेल. मग बेरजेमध्ये जर आपण पर्यायातले जर 3 टाकले तर पहा 5 अधिक 3 अधिक 3. 5 आणि 3 8, 8 आणि 3 11 होतात. किती होतात 11. म्हणून आपलं उत्तर असेल पर्याय क्रमांक 4.